खिडकीतून येणारा कोवळा सूर्यप्रकाश हॉलमध्ये अलगद पसरला होता. सकाळचे 7 वाजले होते. स्वयंपाकघरातून वेलचीच्या चहाचा सुगंध घरभर दरवळत होता. नवीन लग्न झालेल्या घरात असते तशी हलकीशी धांदल, थोडीशी घाई आणि खूप साऱ्या स्वप्नांची चाहूल होती. आरती कपाटासमोर उभी राहून साडी निवडत होती. कपाटातल्या प्रत्येक साडीला स्पर्श करताना तिच्या बोटांमधून आठवणी सरकत होत्या. लग्नाच्या खरेदीवेळी आईने हातात घेतलेली साडी, "हे घे ग, तुझ्यावर खूप सुंदर दिसेल," असं म्हणत हसणारी आई तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. शेवटी तिने हलक्या गुलाबी रंगाची साडी काढली. आरशासमोर उभी राहून साडी नेसताना तिच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं. कपाळावर छोटंसं कुंकू लावताना ती स्वतःकडे पाहत राहिली. "माझं खरंच लग्न झालं?" असं मनात पुटपुटली आणि चेहऱ्यावर हसू आलं. फक्त 6 महिने झाले होते या घरात येऊन. अजूनही प्रत्येक दिवस नवीन वाटायचा. सासरचे लोक चांगले होते, घर चांगलं होतं, पण आपलं असं वाटायला अजून वेळ लागत होता. कारण आपलं म्हणायला एक आवाज कमी होता, आईचा. शेवटी लग्न झालं तरी आईचं प्रेम कधी कमी होतं का? तिने लगेच फोन उचलला. एक नंबर तिच्या बोटांना पाठ होता. डोळे बंद करूनही ती तो डायल करू शकत होती. "हॅलो आई." आवाजातला मऊपणा तिला स्वतःलाच जाणवला. "उठलीस का ग? मीच विचार करत होते तुला फोन करायचा." आईचा आवाज ऐकताच तिच्या चेहऱ्यावर पूर्ण सकाळ उजाडली. दोघी हसल्या. रोजचा तोच संवाद, रोजची तीच आठवणीतील शांतता, रोजची तीच आठवण. आई म्हणजे तिची सवय होती, आई म्हणजे तिची सवड होती, आई म्हणजे तिचं घर होतं. रोजचा तो फोन कॉल तिच्यासाठी ऑक्सिजनसारखा झाला होता. त्या रात्रीही त्यांना बोलवून फोन ठेवला. "उद्या जास्त वेळ बोलूया हं." "हो ग, गुड नाईट बाळा." तो त्यांचा शेवटचा गुड नाईट होता हे दोघींनाही माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन वाजला. स्क्रीनवर मामा नाव चमकलं. फोन उचलताच तिला थरथरणारा आवाज ऐकू आला, "आरती, लगेच घरी ये." तिच्या छातीत धडधड वाटली. "काय झालं मामा?" काही सेकंद शांतता पसरते आणि मग एक वाक्य, "तुझी आई नाही राहिली आता." त्या क्षणी वेळ थांबली. हातातून फोन घसरला. कानात फक्त एकच आवाज घुमत राहिला, "आई नाही राहिली." आणि मग अचानक तिने हंबरडा फोडला, "आई." तो आवाज फक्त घरभर नाही, तिच्या आयुष्यभर घुमला. त्या एका फोन कॉलने तिचं माहेर कायमचं हरवलं. आईच्या अंतिम संस्काराच्या दिवशी घर लोकांनी भरलेलं होतं, पण आरतीच्या जगात फक्त एकच दृश्य होतं, आई शांत पडलेली होती. कालपर्यंत बोलणारी आई आज पूर्ण शांत. ती आईजवळ बसली, सारखी आईला उठवण्याची विनंती करत होती. सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या आणि ती नसल्याचा विचारच करवत नव्हता. तिने हात हातात घेतला. तो थंड झाला होता. ती कुजबुजली, "आई, उठ ना, मी आलीये बघ." पण काही झालं नाही. त्या दिवशी तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा आवाज संपला होता, आई. स्मशानातून परतताना गाडीच्या खिडकीबाहेरचं सगळं जग चालू होतं. लोक चालत होते, दुकानं उघडली होती, कुठेतरी हसण्याचे आवाज येत होते. फक्त आरतीचं जग थांबलं होतं. तिला एक गोष्ट समजत नव्हती, जग इतकं सहज पुढे कसं जाऊ शकतं. घराच्या दारात पाय ठेवताना तिला जाणवलं, हे घर आता ते राहिलंच नाही. आई नसलेलं घर म्हणजे फक्त भिंती. ती सरळ आईच्या खोलीत गेली. खोलीचा दरवाजा उघडताच ओळखीचा सुवास आला, उठण्याचा, चंदनाचा आणि वेलची चहाचा. ती थांबली. काही सेकंद ती दरवाजातच उभी राहिली, जणू आत गेली तर सत्य खरं होईल. मग हळूच आत गेली. पलंगावर आईची चादर तशीच घडी करून ठेवलेली होती. आरशासमोरचा कंगवा, कपाटाच्या हँडलला अडकवलेली ओढणी, सगळं अगदी तसंच होतं. पण फक्त आई नव्हती.
ती पलंगावर बसली आणि पहिल्यांदा शांतपणे रडायला लागली. स्मशानात ती रडली होती, पण तिथे लोक होते. इथे फक्त ती आणि तिचं दुःख होतं. त्या रात्री ती आईच्या कपाटासमोर बसली, एक साडी मिठीत घेतली आणि रडत म्हणाली, आई म्हणजे शब्द नाही, आई म्हणजे श्वास असतो, आई म्हणजे घर नाही, आई म्हणजे आकाश असतं. आपण कितीही मोठं झालो तरी आईच्या कुशीत आपण कायम लहानच असतो. जग आपल्याला मजबूत म्हणतं, पण आई आपल्याला फक्त बाळ म्हणते. आई गेल्यावर लक्षात येतं आपण अनाथ नाही झालो, आपण आपलं घरच हरवलं. त्या रात्री तिला पहिल्यांदा कळालं, आई गेल्यावर दुःख मोठ्याने नाही, शांतपणे येतं. जेवणाची वेळ झाली. मावशीने आवाज दिला, आरती चल जेवायला. आई असती तर काय झालं असतं? ती तिच्या शेजारी बसली असती. ताटात भाजी वाढताना विचारलं असतं, तुला ही भाजी आवडते ना गं? आज तिच्यासमोर ताट ठेवलं होतं, पण कोणी विचारलंच नाही, खाणार का? ती ताटाकडे बघत बसली. भूक नव्हती, पण कुणाला कळलंच नाही. आई असते तेव्हा घरातलं प्रत्येक दुःख तिला दिसतं. आई नसली की आपली वेदना दिसेनाशी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नातेवाईकांची चर्चा चालू होती. मामा म्हणाले, आता घराची जबाबदारी वाटून घ्यायला लागेल. काका म्हणाले, हो, सगळं नीट ठरवायला हवं. आरती शांत बसून ऐकत होती. आईच्या जाण्याला फक्त 2 दिवस झाले होते आणि घरात जबाबदारी आणि व्यवस्था या शब्दांची चर्चा सुरू झाली होती. ती पहिल्यांदा घाबरली, कारण तिला जाणवलं आई गेल्यावर भावना संपतात आणि व्यवहार सुरू होतात. आईच्या कपाटासमोर सगळे उभे होते. कपाट उघडलं. आईच्या साड्या बाहेर काढल्या गेल्या. ही कोण घेणार? ही चांगली आहे, ठेव. ही वाटून टाकू. प्रत्येक साडी तिच्यासाठी आठवण होती, पण इतरांसाठी ती वस्तू ठरली होती. आरतीचा श्वास अडकला. ती धावत कपाटाजवळ गेली आणि एक साडी मिठीत घेतली. तीच ती गुलाबी साडी, लग्नात आईने दिलेली. तिने हलक्या आवाजात म्हटलं, ही मला ठेवायची आहे. कोणीतरी सहज म्हणलं, अगं ठेव ना, कोण घेतंय? पण त्या आवाजात आईची माया नव्हती. आई असती तर म्हणली असती, सगळ्या साड्या घे ग. त्या दिवशी आरतीला पहिल्यांदा जाणवलं, आई गेल्यावर माहेर आपलं राहत नाही. तिसऱ्या दिवशी सगळे आपापल्या घरी परतायला लागले. घर रिकामं होत होतं. ती हॉलमध्ये उभी राहून बघत होती. हेच घर जिथे ती लहानाची मोठी झाली. आज तिला तिथे पाहुण्यासारखं वाटत होतं. मावशी म्हणाली, तू आता सासरी जा गं, तिकडेही तुझं घर आहे. तिने फक्त मान हलवली, पण तिच्या मनात एकच विचार होता, माझं घर होतं ते काल संपलं. सासरी परतताना गाडीमध्ये ती पूर्ण शांत होती. नवरा तिचा हात धरून बसला होता, पण काही दुःख असतात जे कोणाच्याही हात धरून कमी होत नाहीत. त्या रात्री ती सासरीच्या बेडवर पडली आणि उशीमध्ये चेहरा लपवून रडायला लागली. पहिल्यांदाच तिला जाणवलं, आता रडायला आई नाही, आता फोन करूनही म्हणायला कोणी नाही. आई, मला माहेरी यायचं आहे, कारण आता माहेर उरलंच नव्हतं. त्या दिवसानंतर तिच्या आयुष्यात एक नवीन सवय लागली. रात्री सगळे झोपल्यावर ती शांतपणे रडायची. कोणी ऐकू नये म्हणून उशी तोंडावर ठेवून रडायची, कारण आता कोणी विचारतच नव्हतं, काय झालं ग? आई असते तेव्हा आपण मजबूत नसतो, आई नसते तेव्हा मजबूत व्हावंच लागतं. सासरी परतल्यानंतर पहिल्या काही दिवसात सगळे तिच्याशी खूप जपून वागत होते. सासूबाई हलक्या आवाजात बोलायच्या. नवरा वारंवार विचारायचा, ठीक आहेस ना? ती प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायची, हो, मी ठीक आहे. पण दुःख असं असतं, ते ठीक आहे म्हणत नाही, ते फक्त शांत होतं. पहिला रविवार आला. पूर्वी प्रत्येक रविवारी एक नियम असायचा. सकाळी उशिरा उठायचं आणि मग आईचा फोन, आज काय बनवलंयस? ये ना दुपारी, तुझ्यासाठी पोहे केलेत. त्या दिवशी सकाळ झाली,
फोन झाला नाही. ती स्वतःच फोन उचलून कॉन्टॅक्ट्स उघडले. आई. नाव अजूनही तेच होतं. तिने नंबर उघडला. काही सेकंद स्क्रीनकडे बघत राहिली आणि फोन परत ठेवला. काही नंबर आयुष्यातून जातात, पण फोनमधून डिलीट होत नाहीत. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी विचारलं, आईकडे फोन केला का? आरतीने मान हलवली. काही क्षण शांतता झाली. दोघींनाही कळालं होतं, हा विषय इथेच संपला. त्या दिवशी तिला जाणवलं, लोक विचारणं टाळायला शिकतात. काही दिवसांनी पहिला सण आला, नागपंचमीचा. आई असती तर आठवडाभर आधी तयारी सुरू झाली असती. फोन आला असता, ये ना ग दोघं जेवायला ये. आई असताना सण म्हणजे बोलावणं असायचं. आई नसताना सण म्हणजे फक्त आठवण. त्या दिवशी ती संध्याकाळ शांत बसली होती. व्हॉट्सअपवर स्टेटस येत होते. माहेरची नागपंचमी, आईच्या हातचं जेवण. ती स्क्रीनकडे बघतच राहिली आणि फोन सायलेंट केला. सणाचा दिवस संपला, पण तिचं मन भरून आलं. हळूहळू तिला एक गोष्ट लक्षात येऊ लागली. आई असताना माहेर तिला बोलवायचं. आता तिला स्वतः विचारावं लागायचं. एक दिवस तिने धाडस करून मामांना फोन केला. मामा, या विकेंडला येऊ का? मामा म्हणाले, हो ये ना, पण आम्ही थोडे बाहेर जाणार आहोत. बघ जमतंय का? पूर्वी असं कधी झालं होतं का? आई असती तर म्हणाली असती, कधी येतेस ग सांग. त्या दिवशी तिला समजलं, माहेर अजून आहे, पण तिच्यासाठी नाही. रक्षाबंधन जवळ आलं. लहानपणी ती आणि भाऊ रक्षाबंधनला भांडायचे. आई मध्ये पडायची, दोघं शांत बसा. त्या दिवशी ती राखी हातात घेऊन बसली होती. भाऊ ऑफिसमध्ये व्यस्त होता. दुपारी फोन आला, तू पोस्टाने राखीव पाठव ना, मी येऊ शकत नाही. ती काही क्षण काहीच बोलली नाही, फक्त म्हणाली ठीक आहे आणि फोन ठेवला. राखी तिच्या हातातच राहिली. आई असते तेव्हा नाती भेटतात. आई नसली की नाती देखील व्यस्त होतात. त्या रात्री ती खूप रडली. पहिल्यांदाच तिने मोठ्याने रडायची हिंमत केली, कारण आता दुःख आत ठेवणं जड होत होतं. ती आईच्या फोटोसमोर बसली. आई, सगळे बदललेत. तू असताना सगळं किती सोपं होतं. आता मी कुठे जाऊ? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि उत्तर कुठेच नव्हतं. महिने गेले, फोन कॉल कमी झाले, माहेरी जाणं कमी झालं, आठवणी वाढल्या. एक दिवस कपाट आवरताना तिला आईचा जुना डब्बा सापडला. त्यात तिचे शाळेचे फोटो होते, ड्रॉइंग, रिपोर्टचे कार्ड्स, छोट्या छोट्या चिठ्ठ्या. प्रत्येकावर आईचं अक्षर होतं, माझी हुशार मुलगी. ती फोटो मिठीत धरून बसली आणि अचानक तिला एक गोष्ट जाणवली. जगात एकच व्यक्ती होती जिला तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा अभिमान होता, आणि ती आता नव्हती. त्या दिवसानंतर तिचं एक वाक्य कायमचं बदललं. पूर्वी ती म्हणायची माझं माहेर आहे, आता ती म्हणायची माझं माहेर होतं. पण आयुष्य थांबत नाही, आयुष्य पुढे ढकलतं. आणि एक दिवस तिच्या आयुष्यात एक बातमी आली, जी तिचं दुःख बदलणार होती. तो दिवस अगदी साधा होता. आरती स्वयंपाकघरात उभी होती. गॅसवर चहा ठेवला होता. अचानक तिला डोकं हलकं झाल्यासारखं वाटलं. डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती खुर्चीवर बसली. सासूबाई धावत आल्या. काय झालं? तब्येत बरी नाही का? ती म्हणाली, काही नाही, थोडी चक्कर आली. नवरा लगेच म्हणाला, चल डॉक्टरांकडे जाऊया. आरतीला वाटलं साधी कमजोरी असेल, पण आयुष्य काही वेगळंच ठरवत होतं. हॉस्पिटलमध्ये तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी रिपोर्ट हातात घेतला आणि हसत म्हणाल्या, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आई होणार आहात. त्या एका वाक्याने वेळच थांबली. आरती काही सेकंद डॉक्टरांकडे बघतच राहिली. मग तिचे डोळे भरून आले.
नवरा आनंदाने तिचा हात घट्ट पकडून म्हणाला, आपण आई बाबा होणार आहोत. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण फक्त आरती रडत होती. डॉक्टर घाबरल्या. सगळं ठीक आहे ना? ती हलक्या आवाजात म्हणाली, हो, खूप ठीक आहे. पण पुढचं वाक्य तिच्या घशातच अडकलं. आई असती तर. त्या दिवशी घरी आल्यावर तिने सर्वात आधी आईचा फोटो हातात घेतला आणि ती हसत म्हणाली आणि रडू लागली, आई, मी आई होणार आहे. त्या वाक्यात आनंद होता, पण त्यात रिकामेपणाही होता. कारण आयुष्यातील सर्वात मोठी बातमी ती आईला सांगू शकत नव्हती. गर्भपणाचा दिवस सुरू झाले. पहिली सोनोग्राफी होती. हॉस्पिटलच्या वेटिंग एरियामध्ये बसताना तिच्या शेजारी एक मुलगी बसली होती, तिच्या आईसोबत. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. घाबरू नकोस. आरती त्या दृश्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ती मनात म्हणाली, आई, मला पण घाबरायला येतंय. सोनोग्राफी रूममध्ये मशीनवर छोटासा टिपका दिसला. डॉक्टर म्हणाल्या, ही तुमचं बेबी आहे. स्क्रीनवर धडधडणारा छोटासा हार्टबीट दिसत होता. टिकटिक टिकटिक. आणि आरतीचे अश्रू थांबतच नव्हते. ती हसत होती, रडत होती, कारण पहिल्यांदाच तिला जाणवलं आई होणं म्हणजे काय असतं. आणि त्या क्षणी तिच्या मनात एक विचार आला, आईने मला पोटात असताना काय काय अनुभवलं असेल. त्या दिवशी तिला तिच्या आईची पहिल्यांदा खरी ओळख झाली. महिने पुढं सरकत होते. सकाळची उलटी, थकवा, मूड स्विंग सगळं नवीन होतं. पण प्रत्येक वेळी एकच वाक्य तिच्या तोंडातून निघायचं, आई असती तर विचारलं असतं, आई असती तर सांगितलंही असतं, आई असती तर जवळ बसली असती. सासूबाई काळजी घ्यायच्या, नवरा जपायचा, पण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. 7वा महिना सुरू झाला. डोळे जेवणाची चर्चा सुरू झाली. घरात तयारी सुरू झाली. साडी, दागिने, पाहुणे सगळं होत होतं. पण आरती शांत होती. समारंभाच्या दिवशी सगळ्या बायका तिच्या भोवती होत्या. हसणं, फोटो, गोंधळ. पण तिच्या नजरा दरवाजाकडेच होत्या. जणू कोणीतरी आत येईल आणि म्हणेल, माझी मुलगी. ती अचानक उठली आणि खोलीत जाऊन रडायला लागली. नवरा मागे गेला. काय झालं? ती म्हणाली, आज आई असायला हवी होती. 9वा महिना लागतो. रात्री झोप लागत नव्हती. ती आईचा फोटो हातात घेऊन बसायची. हलक्या आवाजात बोलायची, आई, मला भीती वाटतेय. मी चांगली आई होऊ शकेल ना? पण काहीच उत्तर येत नव्हतं. पण मनामध्ये कुठेतरी शांतता यायची. जणू आई अजूनही ऐकत होती. आणि मग तो दिवस आला. रात्री अचानक वेदना सुरू झाल्या. हॉस्पिटल, धावपळ, घाई. तिला लेबर रूममध्ये नेलं. ती जोरात ओरडत होती, आई. त्या क्षणी तिच्या तोंडातून पहिल्यांदा आई हा शब्द बाहेर पडला. आई नसताना जीवनातील सर्वात मोठ्या वेदनेत माणूस ज्या व्यक्तीला हाक मारतो तीच त्याची खरी सुरक्षित जागा असते. ती म्हणजे आई. काही तासांनी बाळाचा पहिला रडण्याचा आवाज घुमला. नर्स हसत म्हणाली, मुलगी झाली. छोटंसं बाळ तिच्या हातात दिलं. ती त्या चेहऱ्याकडे बघत राहिली आणि अचानक तिचं रडणं थांबलं. तिने बाळाला मिठीत घेतलं आणि कुजबुजली, आई, तू परत आलीस ना? त्या क्षणी तिचं दुःख पहिल्यांदा थोडंसं हलकं झालं. कारण तिला जाणवलं, आई गेली नाही, आई तिच्यातून पुढे चालली आहे. बाळाला हातात घेतल्यावर पहिल्यांदाच आरती पूर्ण शांत झाली. लेबर रूममधला गोंधळ, वेदना, भीती सगळं एका क्षणात मागे पडलं. त्या छोट्याशा चेहऱ्याकडे बघताना तिला असं वाटलं, जगात यापेक्षा मोठं काहीच नाही. नर्स म्हणाली, आईला द्या बाळ. आई? त्या शब्दावर ती थबकली. आता हा शब्द तिच्यासाठी होता. पहिली रात्र हॉस्पिटलमध्ये
बाळ तिच्या बाजूला झोपलं होतं. छोटे छोटे हात, छोटा श्वास. ती पूर्ण रात्र झोपलीच नाही, फक्त बाळाकडे पाहतच राहिली. अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आठवलं, ती लहान असताना आई रात्रभर तिच्याकडे बघत बसायची. तेव्हा ती विचार करायची, आई झोपत का नाही? त्या रात्री तिला तिचं उत्तर मिळालं. आई झोपत नाही कारण तिचं जग झोपलेलं असतं. घरी परतण्याचा दिवस आला. घर सजवलं होतं. फुगे, फूल, आनंद सगळे बाळाभोवती होते. आरती शांतपणे उभी होती. तिला अचानक जाणवलं, आज आई असती तर दारात उभी राहून आरती उतरली असती. माझी मुलगी आई झाली, हे वाक्य तिने मनात ऐकलं आणि डोळे भरून आले. आई झाल्यावर दिवस कसे जातात कळतच नाही. रात्रभर जागरण, डायपर, दूध, रडणं. पहिल्या आठवड्यात ती पूर्ण थकली. एक रात्री बाळ खूप रडत होतं. ती थकून बसली. डोळ्यात पाणी आलं. ती कुजबजली, आई तू हे सगळं कसं केलंस ग? त्या क्षणी तिला जाणवलं, आई मजबूत नसते, आई बनल्यावर ती मजबूत बनते. एक दिवस बाळाला ताप आला. छोटं शरीर गरम झालं होतं. आरती घाबरली. हात थरथर कापत होते. डॉक्टरांकडे जाताना ती सतत बाळाला मिठीत धरून होती. हॉस्पिटलमध्ये बसून ती रडायला लागली. नवरा म्हणाला, काही नाही होणार, पण तिच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, आई. त्या क्षणी तिला जाणवलं, आई म्हणजे सुरक्षितता, आई म्हणजे धीर, आई म्हणजे उत्तर. आणि आता कोणीतरी तिच्याकडे तसंच पाहणार होतं. महिने गेले. बाळ हसायला लागलं, ओळखायला लागलं. एक दिवस बाळ तिच्याकडे हात पुढे करून हसलं. तो साधा क्षण नव्हता, तो आयुष्याचा सर्वात मोठा पुरस्कार होता. आणि मग तो दिवस आला. बाळाने पहिल्यांदा आवाज काढला, आ आ. आरती तिच्याकडे पाहतच होती. पुन्हा आवाज आला, आई. त्या एका शब्दाने वेळ थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती बाळाला मिठीत घेत म्हणाली, हो ग, मी आहे तुझी आई. पण मनात कुठेतरी दुसरं वाक्य उमटलं, आई आत्ता मला कळालं. त्या रात्री ती आईच्या फोटोसमोर बसली, हसत म्हणाली, तू मला सोडून गेली नाहीस, तू मला आई बनवून गेलीस. पूर्वी मी तुझ्याकडे धावत यायचे, आज माझं बाळ माझ्याकडे धावत येतंय. तिला आता एक गोष्ट समजली होती, आई गेल्यावर माहेर संपतं, पण आई पण सुरू होतं. आई नसल्याची वेदना कधीच संपत नाही, पण आई झाल्यावर ती वेदना प्रेमात बदलते. जीवनाचं सगळ्यात सुंदर वर्तुळ पूर्ण झालं होतं. पूर्वी ती म्हणायची, मला आई हवी आहे. आज कोणी म्हणतंय, मला आई हवी आहे. आणि ती धावत जाते. आई मरत नाही, ती मुलीत पुन्हा जन्म घेते. आई दूर जात नाही, ती आपल्या स्पर्शात, आवाजात, मायेच्या प्रत्येक क्षणात जिवंत राहते. पूर्वी ती आई म्हणत धावत असायची, आज कोणीतरी आई म्हणत तिच्याकडे धावत येतंय. आणि त्या एका शब्दात तिला पुन्हा तिची आई भेटली. जीवनात सगळ्यात सुंदर वर्तुळ पूर्ण झालं. आई हरवली नाही, आई माझ्यातच पुन्हा जन्मली. आईसाठी 2 शब्द आवर्जून म्हणावेसे वाटतात. आई मरत नाही, ती मुलीत पुन्हा जन्म घेते. आई दूर गेली असं सगळे म्हणाले, पण मला माहीत आहे ती कुठेच गेली नाही. ती माझ्या आवाजात आहे, माझ्या स्पर्शात आहे, माझ्या मायेच्या प्रत्येक क्षणात आहे. पूर्वी मी आई म्हणत तिच्याकडे धावायचे, आज माझं बाळ आई म्हणत माझ्याकडे धावणार आहे. जीवनाचं सगळ्यात सुंदर वर्तुळ पूर्ण झालं. आई हरवली नाही, आई माझ्यातच पुन्हा जन्मली. फ्रेंड्स, तुम्हाला स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आईसाठी 2 शब्द कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका,
जेणेकरून असेच मोटिवेशनल व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.